माझे नाव ट्विंकल मनोज तांबे आहे. माझा प्रयोग ज्वालामुखी आहे. ही ज्वालामुखी म्हणजे एक तप्त वायुद्रव असे घनरूप पदार्थ आहे जे पृथ्वीवरून बाहेर फेकले जाते. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखीचे अनेक प्रकार राहतात, जसे की केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी आणि मृत ज्वालामुखी इत्यादी. तर याचे दुष्परिणाम काय? याचे दुष्परिणाम आहे ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा जीवितहानी व वित्तहानी होते. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेमुळे जमीन सुपीक होऊ शकते. समुद्रीय ज्वालामुखीमध्ये मोठ्या अशा सुनाम्या येऊ शकतात, म्हणजे लाटा होऊ शकतात. आता याचे चांगले परिणाम फायदा होतात. काय फायदा होतो? ज्वालामुखीचा उद्रेक जर झाला तर जमिनीमध्ये अनेक खनिजे निर्माण होऊ शकतात. आणि मृत ज्वालामुखीमुळे पावसाचे जे पाणी येते ते मृत ज्वालामुखीच्या असे टोकाशी साचतात, त्याच्यामुळे सरोवर निर्माण होते. धन्यवाद. लोणारला झाला ते करून दाखव. सोडा आहे. हा, घाबरू नको. हात हालायला हळू टाक. हा, पाहिजे चेहऱ्यावर उडा. चेहरा मागे घे. अशा प्रकारे ज्वालामुखी बाहेर. फोटो आहे, कुंडीत फोटो बी आहे. पूर्ण फोटो ना अशा प्रकारे लावा बाहेर, तेव्हा ताट पडत. तिकडे बा बेटा.